आपल्याकडे ज्या प्रकारचे मराठी सिनेमा आता माणसं बनवतात किंवा ज्या प्रकारचं आपल्याकडे जग आहे तिथे इतका खरा सलाम सिनेमा आहे. म्हणजे आपल्याकडे अजूनही आपण सत्याची कास धरली पाहिजे, आपण खरं बोललं पाहिजे, आपल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, आपल्या कष्टाच्या पैशाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला परोपकार म्हणजे काय कळलं पाहिजे, आपल्याला प्रत्येक संस्काराच्या मागची भावना कळली पाहिजे. संस्कार नुसते सांगून आपल्याला होऊ शकत नाहीत, त्यासाठी त्याची मांडणी तितकी सुबक आणि तितकी चांगली व्हायला पाहिजे. हे सगळं मला असं वाटतं की सलाममध्ये आलेलं आहे. आज आपण मुलांसाठीचा सिनेमा असं जेव्हा म्हणतो की मुलांसाठी मला सिनेमा बनवायचा, तर हा खऱ्या अर्थानं त्या मुलांसाठी बनवलेला सिनेमा आहे. याचं कारण असं की संस्कार देताना वडील मुलांना फार तर असं म्हणू शकतात की अहो तुम्ही खरं बोललं पाहिजे, पण त्याला आज हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याचं महत्त्व जितक्या चांगल्या प्रकारे कळणार आहे ते नुसतं सांगून होणार नाही आहे. किंवा आज या सगळ्यांनी जो अभिनय केला आहे त्याला खरंच सलाम आहे. मला असं खरंच वाटतं की जे जग आपण बघतो, जे स्पर्धेचं जग आहे, जे एकमेकांच्या हेवेदाव्याचं जग आहे, अभिमानाचं जग आहे, इगोचं जग आहे, त्या जगामध्ये इतकं खरं बोलणारा सिनेमा हा बनवणं ह्यालाच खरं तर खूप हिंमत लागते, शौर्य लागतं. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा किरण यज्ञोपवीतनी लिहिणं, त्यातल्या सगळ्या गोष्टींसकट आणि सगळ्या अंगांसकट इतक्या समर्थपणे समोर आणणं ह्यातच खूप मोठं शौर्य आहे. आणि मला खरंच त्यासाठी निर्माते म्हणून सोमाणींचं अभिनंदन करायचं आहे, सगळ्या अभिनेत्यांचं करायचं आहे आणि सगळ्या तांत्रिक बाबींचंही करायचं आहे. कारण जितक्या समर्थपणे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी समोर आणल्या आहेत, ज्या खरं आपण रोज बोलतो, ज्या संस्कारांचं आपण रोज भांडवल करतो की अहो असं वागू नका, असं वागा, तिथे ह्या पार्श्वभूमीवर इतका खरा सिनेमा येणं हे खूप गरजेचं होतं. आणि या हिमतीला सलाम, या शौर्याला सलाम. थँक्यू.